सकाळी मी नेहमीप्रमाणे घाईगडबडीत 2-3 पुस्तकं, पाण्याची बॉटल, जेवणाचा डब्बा बॅगमध्ये टाकला आणि माझ्या बाईकवर स्वार होऊन कामावर निघालो. महाविद्यालय ते घर हा प्रवास जरा लांबचा असल्याने प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणून माझ्या सवयीप्रमाणे कानात हेडफोन टाकून मी कमी आवाजात मोबाईलवरील जुनी गाणी ऐकत ड्राईव्ह करत होतो. साधारणपणे 15 किलोमीटर गेल्यावर एका सुंदर युवतीने मला हात दाखवत माझ्याकडे लिफ्ट मागितली. तसं मी लेडीजला सहसा गाडीवर घेत नाही, कारण ओढणी किंवा पदर चाकात अडकून मी 10 ते 12 वेळेस नक्कीच पडलो असेल. पण सकाळचं वातावरण आणि त्यातही हा खेडे भाग असल्याने वाहन मिळणं शक्यतो कठीणच. या विचारानं मला तिची दया आली. मी माझी गाडी थांबवली आणि तिची विचारपूस करत म्हटलो, "कुठं जायचंय?" यावर ती फक्त हसली आणि म्हणाली, "पुढच्या चौफुलीपर्यंत." ड्राईव्ह करताना आमच्यात थोडं बोलणं झालं. "माझं नाव संदीप आणि तुमचं?" मी तिला नाव विचारल्यावर तिने कल्पना असं सांगून, "तुम्ही रोज याच रस्त्याने जाता का?" असा प्रश्न केला. माझा दररोजचा प्रवास असल्याने मी क्षणाचाही विलंब न करता लगेचच हो म्हटलं. "मी पण याच रस्त्याने याच वेळी जाते आणि संध्याकाळी 5 वाजता माझा दवाखाना बंद करून परत येते." असं म्हणून सुटकेचा निश्वास टाकला. या संवादातून मला ती डॉक्टर आहे आणि सकाळ संध्याकाळ याच मार्गाने प्रवास करते हे लक्षात आलं. बोलता बोलता तिनं सहज विचारलं, "तुम्ही जॉब करता वाटतं?" मी हो म्हटलं आणि सांगितलं की एका नामवंत कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. आमचं संभाषण सुरू असतानाच चौफुली आली. मी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली. ती बाईकवरून उतरली आणि गालावर गोड हास्य आणून "थँक्स, बाय" असं म्हणत हाताने इशारा करून आम्ही निरोप घेतला. महाविद्यालयातील कामं आटोपून घरी जाण्याची वेळ झाली. मी माझ्या बाईकजवळ आलो. बॅग नेहमीप्रमाणे गळ्यात अडकवून बाईक स्टार्ट केली आणि सहकाऱ्यांचा निरोप घेऊन घरी निघालो. प्रवास करत करत चौफुलीवर येताच मला सकाळची आठवण झाली. मी नकळतच आजूबाजूला बघितले आणि समोरूनच कल्पना येताना दिसली. तिने लांबूनच मला ओळखत हाताने इशारा केला. मीही तिच्याकडे बघून गाडीचा हॉर्न वाजवला. ती गाडीवर बसून मला म्हणाली, "आपण दोघंही ह्याच मार्गाने येतो. मी तुमच्याकडे दररोज लिफ्ट मागितली तर चालेल का?" मीही प्रवासात कुणीतरी सोबत असावं या विचाराने तिला हो म्हटलं. खरं तर दोघांचाही स्वभाव बोलका, मन मिळावू, पण मी ड्राईव्ह करत आहे याचं भान ठेवून जरा कमी बोलत होतो. बोलता बोलता तिचा स्टॉप आला. मी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली आणि दोघांनीही एकमेकांचा व्हॉट्सॲप नंबर घेतला. मी संध्याकाळी घरी आल्यावर शेतात गेलो. शेतातून आल्यावर जेवण करून बेडवर पुस्तक वाचत असतानाच फोनवर अचानकच लक्ष गेलं. फोन सायलेंट मोडवर होता आणि कल्पनाचे 3 मिस कॉल आलेले होते. व्हॉट्सॲपलाही मेसेज आलेला. मग मी पण तिच्यासोबत चॅटिंग करत "सकाळी भेटूया" असा रिप्लाय दिला. नेहमीप्रमाणे मी सकाळी कामावर निघालो. थोडं अंतर कापल्यावर कल्पनाचा स्टॉप आला. ती माझ्याही आधी तिथे हजर. पुन्हा गाडीवर आमचं बोलणं सुरू झालं. दिवसामागून दिवस जात होते. कल्पनाशी घट्ट मैत्री झाली. आता तर दोघंही रात्रभर चॅटिंग करत होतो. मैत्रीचं रूपांतर लवकरच प्रेमात झालं. मग काय, रस्त्यात अगदी कुठेही जागा मिळेल तिथे सिनेमातल्या हिरो हिरोईनसारखं झाडाखाली हातात हात घेऊन तासनतास बोलत राहायचो. मी जरी पेशाने डॉक्टर असले, परंतु अनाथ आहे. 5 वर्षांपूर्वी माझी फॅमिली कार ॲक्सिडेंटमध्ये गेली आहे. माझं मागे पुढे कोणीही नाही आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मी डॉक्टर झाले. मला प्रेमी युगुलांसारखं पळून जाऊन लग्न नाही करायचं. तुमच्या घरच्यांच्या संमतीने आपण लग्न करूया, पण ते आपल्याला सपोर्ट करतील? ती फार हळव्या मनाने मला सांगत होती. एक दिवस आम्ही दोघंही माझ्या घरच्यांसमोर आमच्या प्रेमाची कबुली देऊन लग्नाची परवानगी घ्यावी असं ठरवलं. ठरवल्याप्रमाणे मी एक दिवस तिला माझ्या घरी बोलावून
तिची सर्व हकीकत माझ्या घरच्यांना सांगितली. घरच्यांनी तिला अगदी मायेने जवळ घेऊन सांगितले, तुम्हा दोघांच्याही सुखातच आमचं सुख आहे. तुम्ही खुश तर आम्हीही खुश. असं बोलून माझ्या घरच्यांनी लग्नाची परवानगी दिली. पुढच्याच आठवड्यात मुहूर्त शोधला आणि मग अगदी थाटामाटात आमचं लग्न झालं. आपण हनीमूनसाठी महाबळेश्वरला जाऊया असं कल्पनाने सांगितलं. मग रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी महाबळेश्वरला पोहोचलो. रस्त्याच्या कडेला रंगीबेरंगी अनेक पंचतारांकित हॉटेल जणू आमच्या स्वागतासाठी दिमाखात उभी आहेत असं मला वाटत होतं. हॉटेलमध्ये प्रवेश करताच रिसेप्शनिस्ट म्हणून नुकतीच तारुण्यात पदार्पण केलेली एक सुंदर तरुणी दिसली. तिनं अबोली कलरची साडी आणि गुलाबी रंगाचा कोट परिधान केला होता. तिची आणि आमची नजरेला नजर भिडली व गालात हसून ती आम्हाला म्हणाली, हनीमून कपल. मी होकारार्थी मान हलवली आणि रूम बुक केली व आमचं प्रवासातील लगेज रूममध्ये ठेवून त्या रिसेप्शनिस्टला सांगितले, आम्ही दिवसभर फिरून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत येऊ आणि रात्रभर थांबून उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत काउंटरवर चावी जमा करू. दिवसभर मी आणि कल्पना महाबळेश्वरच्या त्या निसर्गरम्य आणि चैतन्यमय वातावरणात फिरत होतो. त्यातही पावसाचे दिवस होते ते. रिमझिम पाऊस आणि अंगाला स्पर्श करणारा थंडगार असा खट्याळ वारा आमच्या गुलाबी दिवसात जणू रोमांसची भर घालत होता. कल्पनाच्या सहवासात आणि निसर्गाच्या सानिध्यात दिवस कसा गेला कळालंच नाही. रात्र होताच आम्ही हॉटेलकडे रवाना झालो. हॉटेलमधलं ते कॅन्डल लाईट डिनर करून आम्ही रूममध्ये आलो आणि बघतो तर काय, त्या रिसेप्शनिस्टने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना दिवसभरात सांगून आमच्या रूमची अगदी गुलाबी सजावट केली होती. आता रात्रभर रूमच्या बाहेर जायचं नाही या विचाराने मी दरवाजा आतून बंद केला. कल्पनाला मेकअप करणं फारसं आवडत नसे, पण आज ती खूप नटून थटून मोरपंखी शालू नेसून माझ्या समोर आली. जणू एखादी मोरणीच माझ्या समोर उभी असल्याचा मला भास झाला. मी टेबलावरची मेणबत्ती पेटवली आणि कल्पनाला अलगदच उचलून बेडरूमच्या बेडवर बसवलं. तिच्या हाताला स्पर्श करत तिला अलगद मिठीत घेऊन एक हात तिच्या पाठीवरून फिरवत या स्वर्गसुखाचा आनंद घेत असतानाच माझ्या गळ्याला अलगद काहीतरी टोचल्याचा भास झाला आणि माझ्या शरीरातील सर्व ऊर्जा कोणीतरी खेचून घेत आहे असं क्षणभर वाटलं. मी हळुवारपणे डोळे उघडले. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात कल्पनाने चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंनी मोकळे सोडलेले लांब केस अगदी संपूर्ण बेड व बेडच्या खाली पसरलेले होते. तिचे डोळे खूपच मोठे आणि लाल भडक दिसत होते. तिने तोंडाचा जबडा उघडताच सुळे दात स्पष्ट दिसू लागले. चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात सुरकुत्या दिसू लागल्या. तिच्या हातांची नखं वेगाने वाढत होती. काही क्षणातच तिचा चेहरा एखाद्या हॉरर सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या डाकिनीसारखा विद्रूप दिसू लागला. ती माझ्याकडे बघून मोठ्याने हसायला लागली. मी घाबरलो आणि जिन्यावरून पळत खाली आलो. रिसेप्शनिस्ट जवळ आलो, पण दिवसा असणारी ती तरुणी नाईट ड्युटीला तिथे नव्हती. तिथे साधारणपणे 50 ते 55 वयाचे एक गृहस्थ खुर्चीवर आरामात झोपले होते. माझी नजर त्यांच्या गुलाबी कोटवर गेली. त्यावर मिस्टर SP गायकवाड असं इंग्रजीत लिहिलं होतं. मी गायकवाड काका अशा त्यांच्यासमोर जोरजोरात हाका मारल्या. शेवटी वैतागून त्यांना हाताने जोरात धक्का देऊन उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. माझी नजर सहज भिंतीवर टांगलेल्या घड्याळावर गेली. रात्रीचे 2:15 वाजले होते. हॉटेलमधील सर्व लोक गायकवाड काकांसारखे गाढ झोपले असतील असा विचार माझ्या मनात आला. मला परत बेडरूममधला प्रसंग आठवला आणि भीतीने हातपाय थरथरत मी गायकवाड काकांच्या खुर्चीजवळ झोपी गेलो. सकाळी मला उशिरात जाग आली. खुर्चीजवळून उठत घड्याळाकडे बघितले तर 10 वाजले होते. रिसेप्शनिस्ट तरुणी जी गुलाबी रंगाचा कोट परिधान केलेली रजिस्टरमध्ये काहीतरी लिहित होती. आजूबाजूला बरीच गर्दी जमली होती. मी त्यांच्याशी बोलण्याचा बराच प्रयत्न केला,
पण माझं बोलणं कोणीही ऐकत नव्हतं आणि माझ्याकडे बघतही नव्हतं. अगदी कालच ओळख झालेली ती गुलाबी रंगाचा कोट परिधान केलेली तरुणी सुद्धा थोड्या वेळाने ती तरुणी गायकवाड काकांना उद्देशून म्हणाली, अरे चाचा जी, कल सुबह हनीमून के लिए आए थे कपल, रूम नंबर 430 में, आज 8 बजे ही जाने वाले थे, लेकिन रूम नंबर 430 की चाबी अब तक नहीं आई, जाके देखो जरा. हे शब्द कानावर पडताच गायकवाड काकांनी काउंटरवरून डुप्लिकेट चावी घेतली आणि जिन्यावरून माझ्या रूमकडे रवाना झाले. अर्थात त्यांच्यासोबत मीही होतो, पण ते माझ्याकडे बघतही नव्हते आणि मी ओरडून सांगत होतो की गायकवाड काका दरवाजा उघडू नका, पण त्यांना माझं बोलणं ऐकू जात नाहीये. शेवटी आम्ही दोघंही म्हणजेच गायकवाड काका आणि मी जिन्यावरून चालत चालत रूम नंबर 430 पर्यंत पोहोचलो. गायकवाड काकांनी दरवाजा 3 ते 4 वेळा ठोकून बघितला. मग त्यांनी खिशातून डुप्लिकेट चावी काढत कुलूप उघडले आणि रूममध्ये आल्यावर मला माझाच देह रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडलेला दिसला. जणू एखाद्या हिंस्र पशूने हल्ला करून गळ्याचा फडशा पाडलाय. मी माझ्या शरीराला हात लावून उठवण्याचा प्रयत्न करत होतो आणि गायकवाड काका खून खून असे जोरजोरात ओरडत जिन्यावरून पळत सुटले आणि मी त्यांच्या मागून ओरडत होतो, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे असं म्हणत असतानाच माझा जिन्यावरून पाय घसरला आणि मी जोरात खाली पडलो. माझ्या डोक्याला जबर मार लागला. मी डोळे उघडताच घरातील सर्व मंडळी मला बघून हसली आणि म्हणाली, अरे किती ओरडतो झोपेत, पलंगावरून पडलाय तरी झोप नाही झाली का? मी घाम पुसत एवढ्या मोठ्या जीवघेण्या स्वप्नातून सुखरूप वाचलो. या विचारानेच गालातल्या गालात खुदकन हसलो.